Audio Jungle. Audio Jungle. मंडळी, एस पा श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बेसन पिठाचे घावन दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पहा. बेसन घेतलं आहे मी, कोथिंबीर, मिरची, एक टोमॅटो आणि एक कांदा. आता मी हे टोमॅटो कांदा वगैरे आहे ते मी आता चिरून घेतो. टोमॅटो आपल्याला बारीकच चिरायचा आहे. आता मी कांदा चिरून घेतो. हे प्रमाण मी 2 ते 4 घावनांचं घेणार आहे. त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये हिरवं वाटणसुद्धा टाकू शकता, बिना खोबऱ्याचं करून. मिरच्या घेतल्यात आता बारीक चिरायला. तिखट घेतल्यात तर त्या कमी घ्यायच्या. एकदम बारीक चिरायच्या मिरच्या, किंवा त्याची पेस्ट करून जरी तुम्ही टाकलीत तरी सुद्धा ती चालेल. एकदम पण पेस्ट नाही करायची, मीडियममध्ये करायची पेस्ट. आज मी रेसिपी तुम्हाला सेल्फी स्टिकचा वापर करून दाखवत आहे. पहिल्यांदाच करतोय. आता मी कोथिंबीर घेतो चिरायला. एकीकडे मी तवा तापत ठेवतो.
आपलं हे टोमॅटोचे चिरलेले आहेत ते मी बाजूला ठेवतो. आता मी बेसन पीठ घेतो. बेसन पीठ मी थोडंसंच घेणार आहे, साधारण 2 वाटी होईल असं. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तांदूळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. बस आपलं झालं 2 वाट्या बेसन पीठ घेऊन. आता मी याच्यामध्ये मीठ टाकतो. हे पहा, मी चवीनुसार मीठ घेतलं आहे. थोडंसं घेणार आहे अजून, चवीनुसार मीठ घेतलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे. तुम्हाला जर मिरची टाकायची नसेल तर तुम्ही मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. असं काही नाही आपल्याला मीठच हवं असं, मिरचीच हवी अशी. आता बघा, हे जे प्रमाण घेतलं आहे मी, टोमॅटो बारीक चिरून, कांदा, मिरची आणि कोथिंबीर, हे सगळं मी यामध्ये टाकणार आहे. हे गेलं यामध्ये. आता मी हे एकत्र कालवतो. जसं आपण घावण्यांना कालवतोय तसंच आपल्याला ते घावण करायचे. तुम्ही हे घावण झाल्यावरती वरून सुद्धा टाकू शकता, पण मला तसं आवडत नाही म्हणून मी कालवूनच घेणार आहे. तर मंडळी, आपलं पीठ हे पहा रेडी आहे. हे पहा, आपलं पीठ आता रेडी आहे. आता मी ह्याचे घावण बनवायला घेणार आहे. आपण भेटूया थोड्या वेळाने. जरा तवा तापू दे, मग आपण घावण करू. मंडळी, मी आपलं तेल तापलंय, तवा. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकतो. आता मी पलित्याने तेल आपल्याला हे जरा लगेच काढायचं नाही आहे, साधारण 5-10 मिनटं तरी आपल्याला हे ठेवावं लागेल. हे पहा, आता मी झाकण ठेवतो. आपण भेटू लगेच 5 मिनिटात. मंडळी, आपण पाहूया आपलं घावण तयार आहे का. मी याच्यामध्ये थोडंसं तेल बाजूने टाकणार आहे, जेणेकरून तो आपला पटकन निघेल. असाच मी तुम्हाला दुसरा करून दाखवतो. चिकटलेलं जर असेल तर ते आपण पलित्याने बाजूला करू. आता मी परत 1 चमचा तेल टाकणार आहे. सतत नाही टाकलं तरी चालेल, मध्ये मध्ये असं टाकत जा आणि असं पसरवून घ्या, जेणेकरून आपले घावण
टाकलेला घावन असेल तो पटकन निघेल, खाली चिकटून बसणार नाही. पटकन नाश्त्याचा हा पदार्थ आहे, पटकन होणारा. आता मी याच्यावर झाकण ठेवतो. आपण भेटू पुन्हा 5 मिनिटांनी. पण आता पुन्हा बघूया आपला घावन झाला आहे का. मी आता ताटली काढली आहे झाकण त्याच्यावरचं, आणि त्याच्या भोवताली मी थोडंसं तेल टाकणार आहे, जेणेकरून आपला घावन सहज सुटेल. हा पावावरून आपला घावन रेडी आहे. आपला घावन झालेला आहे. मी आता तो प्लेटमध्ये काढतो. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.